वेलकम टू विदर्भ अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मी आदित्य तुमचे सर्वांचं स्वागत करत आहे. तर आता जे आहे तर आपण या सेशनमध्ये काय करणार आहोत की जे महत्त्वाचे आयोग असतात म्हणजे घटनात्मक आणि बिगर घटनात्मक ज्या संस्था किंवा आयोग वगैरे, तर त्या जे आहे ना सर्व आपण या लेक्चरमध्ये वन बाय वन डिस्कस करू. आणि आता जस्ट रिसेंटली जेव्हा राज्यसेवा झालेली होती तर त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर 4 ते 5 क्वेश्चन्स त्याच्यावर आलेले होते. आणि ही एक नोट्स आहे जे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करून देईल की याच्यामध्ये सर्व मी इन्क्लूड केलेले आहे आणि ते जर तुम्ही तेवढी प्रिपेअर करा. आणि प्लस जे मी क्लासमध्ये सांगणार, आता कसं आहे की तुम्ही एक काम करायचं आहे, हे नोट्सची प्रिंटआउट काढायची. या नोट्सची प्रिंटआउट काढल्यानंतर मी जे आता या सेशनमध्ये जे जे काही बोलणार त्याच्यावर तुम्ही ते लिहून ठेवायचं, ठीक आहे. आणि तेवढंच तुम्ही प्रिपेअर करा. तेवढं प्रिपेअर केल्यानंतर तुमचे जेवढे कोणते आयोग आहेत ते सर्व तुमचे होऊन जाईल, ठीक आहे. तर आता असं आहे की घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोग म्हणजे काय किंवा संस्था म्हणजे काय, ठीक आहे. तर कॉन्स्टिट्यूशन आणि नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज असं म्हटलं जाते. तर आपण अगोदर ते समजून घेऊ आणि त्याच्यानंतर जे आहे आपण वन बाय वन त्याच्यावर सुरू करू, ठीक आहे. तर फर्स्ट असं आहे की आता जर पाहिलं असेल तर कोणतीही संस्था आहे, आता ही जे संस्था आहे याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक असते तुमची घटनात्मक आणि एक असते तुमची बिगर घटनात्मक, ठीक आहे. आता घटनात्मक संस्था म्हणजे काय किंवा याला इंग्लिशमध्ये म्हटलं जात असते कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज. कॉन्स्टिट्यूशनल, आता कॉन्स्टिट्यूशनल बॉडी म्हणजे काय, ही जर पाहिलं घटनात्मक किंवा कॉन्स्टिट्यूशनल बॉडी म्हणजे काय, तर असं आहे की ज्याही आता एक जर साध्या भाषेत जर बोलायचं राहिलं किंवा तुम्ही जर थोडंसं वेगळं बोलायचं राहिलं तर काय आहे की घटनात्मक संस्था म्हणजे काय, ज्याला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे ते. म्हणजे एखादी कॉन्स्टिट्यूशनल बॉडी म्हणजे काय, ज्याला कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस देण्यात आलेला आहे ते म्हणजे तुमची कॉन्स्टिट्यूशनल बॉडी. आता घटनात्मक दर्जा देण्यात आलेला म्हणजेच काय आहे की, आणि साध्या भाषेत जर बोलायचं राहिलं तर म्हणजे ज्यासाठी तुमच्या राज्यघटनेमध्ये अनुच्छेद दिलेला असेल, ज्यासाठी तुमच्या राज्यघटनेमध्ये अनुच्छेद दिलेला असेल ती म्हणजे तुमची घटनात्मक संस्था. जसं फॉर एक्झाम्पल की अनुच्छेद 324. आता अनुच्छेद 324 कशाच्या संबंधित आहे, निवडणूक आयोग. त्यानंतर जर पाहिलं असेल अनुच्छेद 280 वित्त आयोग, ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं असेल पुन्हा अनुच्छेद 279A, तर हे जर पाहिलं असेल तर तुमची GST परिषद. तर ह्या ज्या संस्था आहे याला म्हटल्या जात असते घटनात्मक संस्था, ठीक आहे. ह्या संस्था ज्या आहे ह्या तुमच्या घटनात्मक संस्था. त्यानंतर आहे बिगर घटनात्मक संस्था. तर पण बिगर घटनात्मक संस्थेमध्ये जर पाहिलं असेल तर 2 प्रकार आहेत. बिगर घटनात्मक संस्थेमध्ये 2 प्रकार आहेत. तर एक असते वैधानिक आणि एक असते बिगर वैधानिक, ठीक आहे. आता म्हणजे जर एक असं आहे की आता बिगर घटनात्मक संस्था म्हणजे काय, ज्याच्यासाठी तुमच्या राज्यघटनेमध्ये तरतूद दिलेली नाही किंवा ज्याच्यासाठी कोणतं एखादं अनुच्छेदची तरतूद दिलेली नाही ते म्हणजे तुमची बिगर घटनात्मक संस्था. त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. एक असते वैधानिक आणि एक असते तुमचं बिगर वैधानिक. वैधानिक म्हणजे काय, अशी एखादी संस्था ज्याची स्थापना कायद्याद्वारे करण्यात आलेली आहे. कशाद्वारे, कायद्याद्वारे करण्यात आलेली आहे. आणि एखादी बिगर वैधानिक संस्था म्हणजे काय, त्याची जी आहे कायद्याद्वारे नाही पण एकतर आदेशाद्वारे या ठरावाद्वारे त्याची जी आहे स्थापना करण्यात आलेली असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर पाहिलं तर वैधानिक संस्थेचं उदाहरण जर पाहिलं तर तुमचं जे आहे म्हणजे त्याला काय म्हणते, जे कायद्याद्वारे जे स्थापन करण्यात आलेलं आहे ते म्हणजे तुमचं लोकपाल, लोकायुक्त, ठीक आहे. तर हे जे संस्था स्थापन करण्यात आलेली आहे तर 2013चा कायदा पारित करून हे स्थापन करण्यात आलेली आहे, ठीक आहे. तसं मानवी हक्क आयोग आहे, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहे, राज्य मानवी हक्क आयोग आहे. तर हे सर्व जे उदाहरण आहे तर याची स्थापना कशाद्वारे करण्यात आलेली आहे, कायद्याद्वारे. म्हणून कायद्याद्वारे जर स्थापना केली जात असेल त्याला म्हटलं जातं वैधानिक. आणि ज्याची कायद्याद्वारे नाही किंवा एखादी अनुच्छेद सुद्धा नाही त्याच्यासाठी तुमच्या राज्यघटनेमध्ये, तर त्याला म्हटलं जातं ते बिगर वैधानिक संस्था. उदाहरणार्थ नीती आयोग, त्यानंतर मित्रा
म्हणजे मित्रा जर पाहिलं असेल तर आपल्या म्हणजे नीती जसं राष्ट्रीय पातळीवर आहे तसं मित्रा आपल्या राज्य पातळीवर आहे. जस्ट काही दिवस अगोदर 1.5-2 वर्ष अगोदर जे आहे स्थापन करण्यात आलेलं आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. ठीक आहे. तर हे आहे तुमचे संस्थेचे प्रकार. तर संस्था जर पाहिलं असेल तर घटनात्मक बिगर घटनात्मक, आणि आपण जे आहे घटनात्मक आणि बिगर घटनात्मक दोन्हीही संस्था आपण पाहणार आहोत 1 by 1. ठीक आहे. तर ही शॉर्ट नोट्स आहे मी तुम्हाला अवेलेबल करून देईल टेलिग्राम चॅनलवर, तर तुम्ही पाहून घेऊ शकता आणि तशाच प्रकारे ती तुम्ही प्रिपेअर करायची. आता मी जे याच्यामध्ये काही काही गोष्टी सांगणार ते तुम्ही फक्त जे आहे काही नोट डाऊन करत चालत जा. ठीक आहे. तर फर्स्ट कोणती आहे तुमची निवडणूक आयोग. आता निवडणूक आयोग जर पाहिलं असेल ना तर निवडणूक आयोगाचं काय आहे की कोणतीही एखादी संस्था प्रिपेअर करत असताना तुम्ही काय केलं पाहिजे, एकतर संस्था कोणती आहे, नेमणुका किंवा नियुक्ती कोण करते, त्यांचा कार्यकाळ किती आहे, पदावरून दूर करण्याची प्रक्रिया काय आहे, त्यानंतर त्यांचं कार्य काय आहे आणि विशेष टिप्पण्या जर काही चेंजेस झाले असेल तर. ठीक आहे. तर निवडणूक आयोगाचं जर पाहिलं असेल तर जे अनुच्छेद जे आहे हे आहे काय 324. ठीक आहे. कोणता अनुच्छेद आहे 324. आता याची रचना जर पाहिली असेल, याची जी रचना असते तर ते असते 1+2. आता 1+2 म्हणजे कोण, एक असते मुख्य निवडणूक आयुक्त, चीफ इलेक्शन कमिशनर, आणि दुसरा असते इलेक्शन म्हणजे 2 जे असते इलेक्शन कमिशनर. ठीक आहे. तर 2 निवडणूक आयुक्त आणि 1 मुख्य निवडणूक आयुक्त. ठीक आहे. तर हे झाली त्याची रचना. त्यांचा जो कार्यकाळ असतो तो किती असतो तर ते असतो 6 वर्ष किंवा 65 वर्ष. आता एक लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा 6 किंवा 65 वर्ष जेव्हा म्हटलेलं आहे तर नॉर्मली जर पाहिलं असेल निवडणूक आयोग कुठला आहे, हे राष्ट्रीय पातळीवरचं आहे. जेव्हा केंद्रातली कोणतीही संस्था असो या राज्यातली कोणती संस्था असो, केंद्रातली संस्थेचं नॉर्मली 65 राहणार आहे, राज्याचं नॉर्मली 62 राहणार आहे. हा 3 वर्षाचा गॅप याच्यासाठी दिला असतो कारण का जो राज्यामध्ये काम करणारा आहे तो पुढे जाऊन केंद्रामध्ये काम करू शकतो, पण केंद्रामध्ये काम करणारा त्याची नॉर्मली जर पाहिलं असेल तर तो काम करत नाही. ठीक आहे. तर त्यामुळे जे आहे तर 62 आणि 65 ही याची 3 वर्षाची गॅप जी आहे ही असते. ठीक आहे. आता याच्यामध्ये म्हटलेलं आहे का 6 वर्ष किंवा 65 वर्ष. आता या दोनपैकी जेही लवकर होईल, आता एखाद्याची अपॉइंटमेंट झाली असेल किंवा एखाद्याची नियुक्ती झाली असेल 56व्या वर्षी, आता 56व्या वर्षी जर पाहिलं असेल तर इथे काय म्हटलेलं आहे, एकतर 65 वर्ष नाहीतर 6. मग याच्यामध्ये 6 केले तर 62 होत आहे. मग काय होते की 6 वर्ष जर अगोदर होत असेल तर 6 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर त्याला जे आहे रिटायरमेंट येईल, किंवा 65 वर्ष एखाद्याची जर अपॉइंटमेंट झाली असेल 62व्या वर्षीच आणि त्याला जे आहे तर फक्त 3 वर्ष मिळाल्यानंतर 65 वर्ष होते, पण त्याला 3 वर्षाचाही कार्यकाळ जरी असला ना तरी त्याचं म्हणजे जे रिटायरमेंट आहे ते 65 वरच होईल. ठीक आहे. पण त्याचं जर पाहिलं असेल तर म्हणजेच काय आहे का या दोनपैकी पहिले जे काही होणार 6 वर्ष कंप्लीट होईल तर ठीक, नाहीतर 65 वर्ष कंप्लीट होईल तर ठीक. तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला रिटायरमेंट तिथलं होऊन जाते. त्यानंतर आहे पदावरून दूर करण्याची प्रक्रिया काय आहे, तर पदावरून दूर करण्याची प्रक्रिया जी आहे तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे म्हणजेच काय आहे की नॉर्मली पाहिलं असेल जर तुम्हाला राज्यसभेमध्ये ठराव मांडायचा असेल या तुम्हाला लोकसभेमध्ये ठराव मांडायचा असेल तर राज्यसभेमध्ये 50 सदस्य, त्यानंतर तिकडे 100 सदस्य, त्यानंतर मग ते सभापती जे आहे 50 किंवा 100 सदस्य, एकतर सभापती नाही तर अध्यक्ष हे काय करणार, तो जो ठराव आहे तो त्याची दखल घेणार. दखल घेतली तर 3 लोकांची जी आहे काय केली जात असते, समिती स्थापन केली जात असते. आणि 3 लोकांची समिती स्थापन केल्यानंतर मग ते जे त्यांचा निर्णय येईल आणि त्याच्यानंतर मग मतदान होते संसदेत दोन्ही सभागृहामध्ये आणि त्यानंतर जे आहे राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करतात. ठीक आहे. तर हे न्यायाधीश जसे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात ज्या प्रकारे काढल्या जात असते तसे यांना सुद्धा काढलं जात असते. ठीक. यांचं कार्य काय आहे, सर्व निवडणुका कंडक्ट करणं. आता सर्व निवडणुका जे आहे कंडक्ट करणं म्हणजे कोणत्या कोणत्या, विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा, राष्ट्रपती, त्यानंतर उपराष्ट्रपती. ठीक आहे. तर ह्या सर्व ज्या निवडणुका आहे हे कंडक्ट कोण करते किंवा हे कोण जे आहे कोण म्हणजे कोण घेते, तर हे घेत असते निवडणूक आयोग. फक्त एवढं आहे का जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे ना, तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहे याच्यासाठी राज्य निवडणूक आयोग याची स्थापना केली जात असते. कोणाची स्थापना केली असते, राज्य निवडणूक आयोग याची स्थापना करण्यात जे आहे त्याला काय म्हणतो की तरतूद दिलेली आहे तुमच्या संविधानामध्ये. तर त्यावेळेस काय झालं की 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती करून हे जे आहे ही तरतूद करण्यात आलेली आहे.
आता यांचे कार्य काय होते तर सांगितलं का ह्या निवडणुका कंडक्ट करणे फक्त अपवाद कोणत्या की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सोडून निवडणुका संबंधी तक्रारीचे व्यवस्थापन, अपात्रतेसंबंधीच्या बाबतीत राष्ट्रपतींनी राज्यपालाला सल्ला देणे, परिसीमन आयोगासोबत कार्य करून मतदारसंघ क्षेत्र निश्चित करणे. म्हणजे कोणता मतदार, कारण की नॉर्मली पाहिलं असं का जेव्हा जेव्हा ही लोकसंख्या चेंज होते त्यावेळी तो मतदारसंघ सुद्धा चेंज होतो. मग आता मतदारसंघ जेव्हा चेंज होतो तर त्यावेळी जे आहे तर एक परिसीमन आयोगाची स्थापना केली जाते. परिसीमन आयोग आणि निवडणूक आयोग हे दोन्ही मिळून एक मतदारसंघ जे आहे ते फिक्स करतात. अजून जर पाहिलं असेल यांचं कार्य काय, मतदार याद्या बनवणे, आचारसंहिता लागू करणं, त्यानंतर जर पाहिलं असेल तुमचं जे वेळापत्रक असते किंवा टाइम टेबल असतो कोणत्याही निवडणुकीचा ते जे आहे ते जाहीर करणं, जर आचारसंहितेचं उल्लंघन केलं असेल तर त्याच्यावर जे आहे निर्णय घेणं. त्यानंतर जे आहे समजा जसं आता आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 पॉलिटिकल पार्टीज होत्या का ज्याच्यामध्ये डिस्प्यूट सुरू होता किंवा त्याच्यामध्ये स्प्लिट झालेली आहे, तर फूट पडली. तर फूट पडल्यानंतर जे आहे तर सिम्बॉलवर किंवा ते जे चिन्ह असते त्या चिन्हावर कोणाचा दावा राहणार हे याच्याबद्दलचा निर्णय देण्याचं काम सुद्धा त्यांचं आहे. एखाद्या पॉलिटिकल पार्टीला किंवा एखाद्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा या राज्य पक्षाचा दर्जा देण्याचं काम सुद्धा निवडणूक आयोगाचंच आहे. म्हणजे निवडणूक आयोगाचं सर्व जर पाहिलं असेल जे राजकीय म्हणजे जे काही निवडणूक संबंधित ज्या काही म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण महत्त्वाच्या ज्या काही बाबी असते त्याच्या रिलेटेड जे सर्व काम आहे ते निवडणूक आयोगाचं आहे. ठीक आहे. आता असं आहे की जर पाहिलं असेल तर आता विशेष टिप्पण्या किंवा विशेष बाब काय की घटनेत पात्रता निश्चित केलेली नाही. घटनेने काय केलेलं आहे का कोण मुख्य निवडणूक आयुक्त राहणार, कोण काय राहणार हे असं काहीही मेन्शन केलेलं नाही. ठीक आहे. आता मेन्शन केलं नाही मुळे काय आहे आणि दुसरं काय होते की पुन्हा नियुक्ती यांची केली जाऊ शकते. आता हे 2 विशेष बाबी आहे. पण त्याच्या अगोदर जर तुम्ही पाहिलं असेल जसं नियुक्ती केली जाऊ शकते त्यानंतर पात्रता पण नाही दिलेली आहे. पण आता जसं सांगितलेलं आहे की 1+2 हे तुमचे जे आहे ना त्याला काय म्हणते असते की हे रचना आहे, 1+2 ची ही रचना आहे. आता मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 निवडणूक आयुक्त यांना समान अधिकार, वेतन, भत्ते व इतर सुविधा मिळतात. म्हणजे 1+2 जेव्हा असं सांगितलं मी की त्याच्यामध्ये जर पाहिलं तर समान अधिकार असते. असं नाही आहे की मुख्य निवडणूक आयुक्ताला जास्त अधिकार असते, असं काहीच नाही आहे. त्याचं सर्व संमतीने निर्णय घेतला जात असतो. आणि यांची नियुक्ती कोण करते तर यांची नियुक्ती करत असते राष्ट्रपती. पण आता असं आहे का मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने काय सांगितलं होतं का जोपर्यंत तुम्ही संसद एखादा कायदा तयार करत नाही तोपर्यंत त्यासाठी एक जे आहे ना तर समिती स्थापन करण्यात येणार. आणि म्हणजे कोणाची नियुक्ती करायची असेल तर त्या समितीमध्ये कोण राहणार, भारताचा सरन्यायाधीश, त्यानंतर पंतप्रधान, त्यानंतर विरोधी पक्षनेता कशाचा तर विरोधी पक्षनेता लोकसभा. ठीक आहे, लोकसभा. पण जेव्हा सरकारने कायदा जो आहे बनवला आणि कायदा बनवल्यानंतर हे भारताचा सर्वोच्च न्यायालय भारताचा सरन्यायाधीशाच्या जागी म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या जागेवर एक जे आहे तर त्याला काय म्हणतो केंद्रीय कॅबिनेट मंत्री ज्याला नामनिश्चित कोण करणार, पंतप्रधान. तर हे समिती स्थापन करण्यात आलेली आहे. म्हणजे यांना जे आहे यांना वगळून कॅबिनेट मंत्री कोणता, केंद्रीय कॅबिनेट मंत्री. आणि त्यानंतर हे 2 व्यक्ती जे आहे ते सेमच. तर अशा लोकांची एक समिती नियुक्ती समिती म्हणून जे आहे ते स्थापन करण्यात आलेली आहे किंवा करण्यात येते आणि त्याच्यानंतर त्यांची नियुक्ती केली जात असते. राष्ट्रपतीद्वारे नियुक्ती समितीच्या सल्ल्यानुसार केली जात असते. निवडणूक आयोगाला उपनिवडणूक आयुक्त मदत करतात जे नागरी सेवांमधून नियुक्त केले जातात व त्यांची नियुक्ती आयोगच करतो. म्हणजे ते जे आहे ना उपनिवडणूक आयुक्त असतं तर जे सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम असते त्याच्यामधून त्यांना चूज केल्या जात असते. आणि चूज गेल्यानंतर जे आहे तर त्यांची नियुक्ती कोण करते तर राष्ट्रपती या पंतप्रधान हे करत नाही तर निवडणूक आयोगच करते. ठीक आहे. तर हे आहे तुमचं निवडणूक आयोगाबद्दलचं. आता जसं आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं 1+2, पण अगोदर असं 1+2 नव्हतं. निवडणूक आयोग 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत एकच सदस्य होता. म्हणजे एकच सदस्य होता, त्यानंतर बहुसदस्य झाला, पुन्हा एकच सदस्य झाला आणि पुन्हा बहुसदस्य झाला. आणि त्यानंतर 16 ऑक्टोबर 1989 पासून ECI 1+2 करण्यात आला म्हणजे बहुसदस्य करण्यात आला. कारण मतदाराचे वय 21 वरून 18 करण्यात आलेले होते. आणि हे कोणती घटना दुरुस्ती, 61वी घटना दुरुस्ती. मग जानेवारी 1990 मध्ये पुन्हा निवडणूक आयोग एक सदस्य करण्यात आला. आणि पण ऑक्टोबर 1993 मध्ये पुन्हा निवडणूक आयोग किती सदस्य झाला, बहुसदस्य झाला. आणि मतभेद असल्यास निर्णय सहमताद्वारे होते. म्हणजे याच्यामध्ये कोणालाही विशेष अधिकार जे आहे ना देण्यात आलेले नाही.
विशेष अधिकार कोणालाही देण्यात आलेले नाही, सर्वसंमतीने जो आहे तो निर्णय होतो. ठीक आहे, हे तुमच्या निवडणूक आयोगाबद्दलचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जसं सांगितलं का नियुक्ती समितीमध्ये कोण असते तर हे इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर एवढंच आहे निवडणूक आयोगाबद्दलचं. बाकीचं निवडणूक आयोगाबद्दलचं जे आहे याच्याच आसपास जो आहे तुम्हाला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, आणि जे राज्यसेवेची जशी एक्झाम झाली त्याच्यामधूनच तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चन्स तुमचे याच्यातूनच सॉल्व्ह होतात. 9 पेजची नोट्स आहेत, एवढी प्रिपेअर केली तरी पण. त्यानंतर त्यानंतर आहे संघ लोकसेवा आयोग. आता संघ लोकसेवा आयोग आणि त्यानंतर राज्य लोकसेवा आयोग. आता संघ लोकसेवा आयोगामध्ये जर पाहिलं असेल तर किती असते, 1 अध्यक्ष असतो आणि राष्ट्रपती वेळोवेळी निश्चित केलेली सदस्य संख्या, म्हणजे अशी फिक्स नाही. ठीक आहे, अशी फिक्स नाही केलेली आहे. हे राष्ट्रपतीवर सोडलेलं आहे की राष्ट्रपती त्यांच्या मर्जीनुसार, म्हणजे त्यांची मर्जी तर म्हटलं असतं तर मंत्री परिषदेची मर्जी असते, पण त्यांच्या मर्जीनुसार जे आहे ना तर ते राष्ट्रपती काय करतात, वेळोवेळी निश्चित करतात सदस्य संख्या. सामान्यतः 9 ते 11च्या मध्ये असली पाहिजे आणि सध्या जे आहे हे किती आहे 10. यांचं सेम 6 65 वर्ष. याची नियुक्ती कोणाद्वारे केली जात असते तर जसं सांगितलं की राष्ट्रपतीद्वारे. त्यानंतर यांना पदावरून दूर जे आहे ना ते कशा प्रकारे केले जाते, सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीद्वारे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींना दिला सल्ला बंधनकारक असतो. आता पहा, नॉर्मली जोही सल्ला राष्ट्रपतीला दिला जात असतो हा नॉर्मली बंधनकारक नसतो, पण अशा ज्या काही केसेस आहे याच्यामध्ये बंधनकारक आहे. तर हे एक्सेप्शनल केसेस आहे, अपवादात्मक ही जी आहे परिस्थिती आहे का त्याच्यामध्ये तुम्हाला काय केलं जात असते की त्यांचा सल्ला त्यांच्यावर बंधनकारक असतो. सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला हा राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो. ठीक आहे, त्यानंतर जे आहे यांचं काम काय आहे तर यांचं काम आहे की अखिल भारतीय सेवा किंवा केंद्रीय सेवा इत्यादीची भरती करणे, म्हणजे IAS IPS यांची जी आहे रिक्रुटमेंट करणं. म्हणजे पहा, एक लक्षात ठेवा, नियुक्ती आणि निवड याच्यामध्ये फरक आहे. आता जर पाहिलं सर IAS ऑफिसर IPS ऑफिसर यांची जी निवड केली जात असते हे करते UPSC, म्हणजे तुमचं जर पाहिलं असाल तर संघ लोकसेवा आयोग. पण नियुक्ती कोण करते, राष्ट्रपती. नियुक्ती आणि निवडमध्ये फरक आहे. निवड म्हणजे तुम्ही आणून दिलेलं आहे, हे पहा हे लोक आहे, हे आम्हाला तरी वाटते की हे चांगले आहेत. आता तुम्हाला यांची नियुक्ती करायची आहे, अपॉइंट करायचं आहे, नाही करायचं आहे, हे तुमच्यावर डिपेंड आहे. मग जेव्हा कोण करते, नियुक्ती करते राष्ट्रपती, निवड करते कोण, UPSC. आणि त्यानंतर त्यांचं अजून कार्य काय आहे, शिस्तबद्ध बाबींच्या भरतीच्या पद्धतीवर सल्लामसलत करणे. आता याच्यामध्ये जर पाहिलं असाल तर निम्मे सदस्य राज्य किंवा केंद्राच्या सेवेत किमान 10 वर्षाचा अनुभव असणारे असावे आणि पुन्हा नियुक्ती केली जात नाही. आता एक लक्षात ठेवा, संघ लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग खाली पण सेमच तुमचे जे आहे त्याला काय म्हणतात पात्रता आहे. त्यानंतर हे फक्त राज्यासाठी काम करणार. त्यानंतर यांचं जे आहे त्याला काय म्हणतो की जे राज्य लोकसेवा आयोग आहे यांना पदावरून जेव्हा नियुक्ती कोणाद्वारे केली जाते, राज्यपालाद्वारे, पण पदावरून कोणाद्वारे केलं जात असते, राष्ट्रपतीद्वारे. ज्याप्रमाणे UPSCच्या सदस्य आणि अध्यक्ष आणि सदस्यांना पदावरून दूर केले जाते त्याचप्रमाणे यांनाही सुद्धा केलं जाते. वय 6-62 वर्ष. आता हे असं झालेलं आहे. तर आता एक लक्षात ठेवा, तुम्ही बऱ्याचदा तुम्ही कन्फ्यूज होत असता की अध्यक्षांना पुन्हा नियुक्ती केली जाते का नाही केली जात, काय नाही. एक लक्षात ठेवा, याचा जो UPSCचा जो अध्यक्ष आहे ना यांना पुन्हा नियुक्ती दिली जात नाही. ठीक आहे, म्हणजेच काय आहे, सरळ असं आहे की आता पहा, आता एक आपण कन्सिडर करू की एखादं कोणी राज्यामधला, म्हणजेच काय आहे की राज्यामधला सदस्य आहे, कशाचा, आपण MPSCचा सदस्य समजू. या MPSCच्या सदस्याला पुन्हा सदस्य म्हणून जे आहे नियुक्ती दिली जात नाही, पण याला अध्यक्ष म्हणून जे आहे ना, अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते किंवा या सदस्याला कुठला सदस्य बनवू शकते तर UPSC सदस्य बनवल्या जाऊ शकते. म्हणजेच काय आहे, ओव्हरऑल जर विचार पाहिला असेल तर यांना एखादी पोस्ट असेल त्या एका पोस्टसाठी पुन्हा नियुक्ती म्हणजे सेकंड टर्म दिली जात नाही. आता सेकंड टर्म दिली जात नाही म्हणजेच काय आहे की सेम पोस्ट आहे, सेम पोस्टसाठी तुम्ही रिअपॉइंट केले जात नाही. म्हणजेच जसं सांगितलं मी, हा जो सदस्य आहे पुन्हा सदस्य म्हणजे MPSCचा सदस्य म्हणून त्याची नियुक्ती केली जात नाही, परंतु तो सदस्य आहे त्याची नियुक्ती अध्यक्ष म्हणून केली जाऊ शकते किंवा त्याची सदस्य कशाचा UPSCचा म्हणून केली जाऊ शकते, पण सदस्य MPSCचा सदस्य म्हणून पुन्हा MPSCचा सदस्य त्याची नियुक्ती केली जाऊ शकत नाही. ठीक आहे, त्यानंतर आहे आता हे तर झालं केंद्रीय आणि राज्य. पण आता असं होते की कधी जर पाहिलं असेल ना तर जॉईंट स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन असते.
ठीक आहे, म्हणजेच काय असते का संयुक्त राज्य लोकसेवा आयोग. आता संयुक्त राज्य लोकसेवा आयोग म्हणजे काय, एक म्हणजे जे आहे ना 2 पेक्षा जास्त राज्यांनी जर शिफारस केली किंवा विनंती केली की आम्हाला जे आहे एक कॉमन किंवा संयुक्त एक लोकसेवा आयोग पाहिजे, तर त्यावेळेस जे आहे ना तर संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना केली जात असते. म्हणजे सुरुवातीला जर पाहिलं असेल पंजाब आणि हरियाणासाठी करण्यात आलेलं होतं. तर त्यासाठी जे आहे ना त्यांची नियुक्ती कोण करते, राष्ट्रपती करते. ठीक आहे, त्यांची नियुक्ती कोण करते, राष्ट्रपती करते. आता जर पाहिलं असेल जरी आता काय आहे का जरी राष्ट्रपती करते त्यांना पदावरून सुद्धा दूर राष्ट्रपती करते, त्यांची जे काही अटी किंवा शर्ती ज्या आहेत तर ह्या डिसाईड सुद्धा जर पाहिलं असेल तर ते राष्ट्रपतीच करते. ठीक आहे, आता याची जेव्हा नियुक्ती केली जात असते, आता हे जे दोन्ही आहे ना हे घटनात्मक संस्था आहे, पण हे जे आहे हे घटनात्मक संस्था नसते. तर ही कोणती असते, ही असते वैधानिक संस्था. कारण का याची जेव्हा स्थापना केली जात असते तर ही स्थापना जी आहे संसदेच्या कायद्याद्वारे केली जात असते. ठीक आहे, संसदेच्या कायद्याद्वारे केली जात असते. ठीक आहे, तर त्यामुळे काय आहे का याला वैधानिक संस्था म्हटल्या जाते. आणि ह्या दोन्ही ज्या आहे ना तर ह्या कोणत्या आहे ह्या तुमच्या घटनात्मक संस्था आहे. जसं की आता आणि जर तुम्ही इतिहासामध्ये जाऊन जर पाहिलं तर इतिहासामध्ये काय होतं का 1919चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आहे. तर त्याच्यानुसार काय होतं की जे तुमचे केंद्रीय स्तरावर त्याला काय म्हणतो की जेव्हा त्याला आपण म्हणू शकतो लोकसेवक जे आहे नियुक्त केले जात होते, तर त्यासाठी एखादी अशी एक संस्था असावी त्याच्यामध्ये तरतूद होती. आता अशी एखादी संस्था असावी त्यासाठी तरतूद होती. तर हे कशामध्ये कोणत्या कायद्यामध्ये होती, 1919च्या. त्याचनुसार 1926 मध्ये जे आहे ना तर केंद्रीय पातळीवर एक संस्था जी आहे स्थापन करण्यात आली. त्यानंतर जे आहे 1935चा कायदा, तर 1935च्या कायद्यानुसार राज्यसुद्धा आणि केंद्रसुद्धा या दोन्हीही याच्यावर जर पाहिलं असेल तर दोन्ही लेवलवर 2 जे संस्था स्थापन करण्यात आले होते जे लोकसेवकांची निवड करणार. ठीक आहे, तर त्यासाठी जे आहे 1935च्या कायद्यानुसार आणि 1919च्या कायदा हे दोन्ही कायदे लक्षात ठेवा. याच्या संबंधित तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. हे मी सुरुवातीला सांगितलं नाही, हे मी शेवटी याच्यासाठी सांगितलं कारण की जेव्हा ही संयुक्त राज्य लोकसेवा आयोग आहे ना तर याला वैधानिक संस्था म्हटल्या जात असते, कारण की याची स्थापना संसदेच्या कायद्याद्वारे केली जात असते. ठीक आहे, तर हे झालं तुमचे लोकसेवा आयोग. त्यानंतरचं जे तुमचं आयोग आहे तुमचं आयोग आहे ते आहे तुमचं कोणतं, वित्त आयोग. 280 अनुच्छेद. त्याच्यामध्ये किती असते रचना, अध्यक्ष 4 सदस्य आणि यांचा कार्यकाळ जे आहे 5 वर्ष. म्हणजे दर 5 वर्षाने राष्ट्रपती जे आहे काय करतात की दर 5 वर्षांनी राष्ट्रपती एक वित्त आयोगाची स्थापना करतात. तर राष्ट्रपतीद्वारे मनोविकल्प किंवा नैतिक अध्यपदाच्या कारणावरून त्यांना दूर केले जाते. निव्वळ कर संकलनाची केंद्र आणि राज्य यांच्यात विभागणी करणे. म्हणजे कसं आहे की केंद्र आणि राज्य, आता केंद्राला सुद्धा जे आहे काही कर येणार, राज्याला सुद्धा काही कर येणार. पण काय होत असते की केंद्राकडे बरेचसा कर केंद्राकडे जातो. मग केंद्राकडे कर गेल्यानंतर जे आहे तो केंद्राचा वाटा किंवा केंद्र राज्याला किती वाटा देईल हे डिसाईड करण्याचं काम कोणाचं आहे, वित्त आयोगाचं. आयोगाचा सल्ला सरकारवर बंधनकारक नसतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, काय बंधनकारक नसतो. त्यांनी म्हटलं की 41%, 42%, पण केंद्र सरकारला वाटत असेल की नाही आपण जे आहे 35% दिलं पाहिजे, तर त्यांचा सल्ला देणं काम आहे. सल्ला मानणं या न मानणं हे तुमच्या केंद्र सरकारवर डिपेंड आहे. ठीक आहे, तर याला अर्धन्यायिक संस्था सुद्धा म्हटल्या जाते. आता अर्धन्यायिक संस्था म्हणजे क्वाझी ज्युडिशियल संस्था असं म्हटलं जाते, कारण की ते जे आहे ना जिथं निर्णय देण्याचा जेव्हा निर्णय येत असतो जिथं निर्णय देण्याची प्रक्रिया येत असेल ना तर त्याला ज्युडिशियल म्हटल्या जात असते. मग ज्युडिशियल निर्णय देण्याचा जिथं प्रश्न आलेला आहे तर त्यामुळे त्याला म्हटलं जातं ते अर्धन्यायिक संस्था. त्यानंतर आहे पुन्हा नियुक्तीस पात्र असते. त्यानंतर पात्रता काय आहे, अध्यक्ष हा सार्वजनिक क्षेत्राचा अनुभवी व्यक्ती असावा. त्यानंतर एक सदस्य उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असावा. दुसरा सदस्य सरकारच्या वित्तीय बाबीत अनुभव असावा त्याला. तिसरा सदस्य पत्रकारितेसंबंधित त्याला अनुभव असावा आणि चौथा सदस्य हा आर्थिक तज्ज्ञ असावा. इव्हन आता म्हणजे वित्त आयोगाची जेव्हा तुम्ही स्थापना करता आहे ज्याच्यामध्ये टॅक्सबद्दल किंवा याच्याबद्दल निर्णय घ्यायचा आहे तर ॲटलिस्ट एखादा तरी आर्थिक किंवा इकॉनॉमिक्स असला पाहिजे ना तिकडे. ठीक आहे, तर हे सर्व त्याचे काय आहे सदस्यांची पात्रता वगैरे आहे. ठीक आहे, तर हे वित्त आयोगाबद्दलचं होतं. तर वित्त आयोगाचं कार्य काय, त्यांना कोण नियुक्ती करते, त्यांना पदावरून कोण दूर करते,
तर हे सर्व तुमचं याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर आहे तुमचा महान्यायवादी आणि महाधिवक्ता. आता महान्यायवादी महाधिवक्ता म्हणजे काय? महान्यायवादी केंद्राचा वकील, महाधिवक्ता म्हणजे राज्याचा वकील. यांची नियुक्ती कोणाद्वारे केली जात असते? राष्ट्रपतीद्वारे. हे कोणाच्याद्वारे? राज्यपालाद्वारे. ठीक आहे. तर याचं जे महान्यायवादी महाधिवक्ता जो आहे ना, तर आता एक लक्षात ठेवा, केंद्राचा वकील आहे. आता केंद्राचा वकील असल्यानंतर केंद्रामध्ये नेहमी एकच सरकार राहणार आहे का? नाही, सरकार बदलत जाणार. म्हणजे जसं सरकार बदलत जाणार आहे तर मग त्यांचा तुम्ही कार्यकाळ फिक्स करू शकता का? कारण का तो एखाद्या सरकारची वकिली करत आहे, एखाद्या सरकारची तो बाजू मांडत आहे. मग बाजू मांडत असताना जर पाहिलं असेल तो बायस असू शकतो. त्यामुळे यांचा कार्यकाळ किंवा त्याला जे काय म्हणत असतो किती वर्षापर्यंत काय राहणार असं काही फिक्स नाही आहे. हे राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार असते आणि हे राज्यपालाच्या मर्जीनुसार असते. पण राष्ट्रपतीची मर्जी म्हणजेच कोणाची असते? मंत्रिपरिषदेची मर्जी. आणि राज्यपालाची मर्जी म्हणजे तुमच्या राज्यातल्या मंत्रिपरिषदेची मर्जी. सरकारला कायदेशीर सल्ला देणे, भारत सरकारची बाजू मांडणे कोणत्याही न्यायालयात. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होण्यासाठी असलेली पात्रता त्याला लागू राहणार. ठीक आहे. म्हणजे त्यानं जर पाहिलं असन जे आहे त्याला काय म्हणू शकतो आपण, जेही सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असतो त्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश बनण्यासाठी जे काही तुम्हाला क्वालिफिकेशन लागते ते क्वालिफिकेशन यांनी फुलफिल केलं असलं पाहिजे. कोणी? महान्यायवाद्यांनी. ठीक आहे. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. त्यानंतर महाधिवक्त्याबद्दल जर पाहिलं असेल तर उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यास तो पात्र असावा. ठीक आहे. हे कंपॅरिझनमध्ये जर तुम्ही शिकले ना तर सारखंच आहे. हे फक्त राज्यामध्ये आणि ते फक्त केंद्रामध्ये. संसदेच्या दोन्ही सभागृहात व ज्या समितीचा तो सदस्य असेल भाग घेण्याचा अधिकार, परंतु मतदान करण्याचा अधिकार नाही. मतदान करण्याचा अधिकार नाही कारण का तो सदस्यच नाही त्याचा. मग सदस्य नसला व्यक्ती कुठं मतदान करते? जिथं सदस्य असेल तिथं. समजा तुमच्या फॅमिलीमध्ये जे आहे तुम्हाला कोणाचं जर पाहिलं असेल एखादा निर्णय घ्यायचा असेल आणि तुमचं मत जाणून घ्यायचं असेल तर मत जाणून घेत असताना तुम्ही त्या फॅमिलीचे मेंबर आहात. मग फॅमिलीचे जेव्हा मेंबर आहात तर तुमचं फॅमिलीचे मेंबर असल्यानंतर तुमचं मत हे महत्त्वाचं असते. पण हा जो व्यक्ती आहे हा सदस्यच नाही. मग सदस्यच नाही तर मग कसं काय तो जो आहे मतदान करू शकतो? तो मतदान करू शकत नाही. संसदेच्या सदस्यात पात्र असलेले विशेष अधिकार त्याला प्राप्त होतात. ठीक आहे. बाकीचं विशेष अधिकार वगैरे जे आहे स्पेशल प्रिव्हिलेज ते त्याला उपलब्ध असते. पण तो जो आहे तो मतदान करू शकत नाही. आणि त्याचं काम काय आहे? कोणत्याही न्यायालय, भारत सरकारचं जे कोणतेही न्यायालय, भारत सरकारची बाजू कुठेही मांडायची असेल तो तिथं मांडण्यासाठी तो जातो. आणि महाधिवक्ता राज्यपालाद्वारे आणि सेम राज्य सरकारच्या कायदेशीर सल्ला देणे, राज्य सरकारची बाजू भारताच्या राज्यक्षेत्रातील कोणत्याही न्यायालयात मांडणे. वकील आहे तुमच्या राज्याचा, तो कुठे जाऊ शकतो. ठीक आहे. राज्याच्या कोणत्याही सभागृहात भाग घेण्याचा बोलण्याचा अधिकार, ज्या समितीचा सदस्य असेल मतदान करण्याचा अधिकार नाही. सेम जे वरचं आहे तेच खालचे. असं जर तुम्ही माहिती का कंपॅरिझनमध्ये जर अभ्यास केला ना तर त्याच्यामुळे काय होणार की तुम्हाला जास्त वेळ नाही लागणार. आणि जास्त वेळ नाही लागल्यामुळे काय होणार आहे की तुमचा सिलेबस लवकर कव्हर होईल. जसं राष्ट्रपती, राज्यपाल, संसद, तुमचं राज्य विधिमंडळ, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, त्यानंतर राज्याची मंत्रिपरिषद, त्यानंतर तुमची केंद्राची मंत्रिपरिषद, त्यानंतर पंतप्रधान, त्यानंतर मुख्यमंत्री. सेम आहे. थोडा डिफरन्स आहे. थोडा डिफरन्स म्हणजे ते केंद्राच्या लेवलवर आणि हे राज्याच्या लेवलवर, बाकी काही नाही. तसंच महाधिवक्ता. आता तुम्ही जर पाहिलं महाधिवक्ता आणि महान्यायवादीमध्ये काय फरक आहे? एक आहे अनुच्छेदाचा फरक. दुसरं त्यांची नियुक्ती कोण करते, यांची नियुक्ती कोण करते, नियुक्तीचा फरक आहे. त्यानंतर पात्रतेचा फरक आहे. पण सिमिलर काम तर सिमिलरच आहे ना. ठीक आहे. त्यानंतर आहे नियंत्रक व महालेखा परीक्षक कॅग. याची अपॉइंटमेंट जी आहे तर राष्ट्रपतीद्वारे केली जात असते. 6 वर्ष आणि 65 वर्ष. तर यांना पदावरून दूर कसं केलं जाते? कोणाद्वारे करते? राष्ट्रपतीद्वारे पदावरून दूर केल्या जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश ज्याप्रमाणे पदावरून काढले जात असतात किंवा दूर केले जात असतात त्याचप्रमाणे यांना सुद्धा केलं जाते. आता यांचं काम काय असते? ऑडिट करणं. आता ऑडिट करणं, कोणाचं ऑडिट करणार? अनुच्छेद 12 अंतर्गत कोणत्याही गोष्टीची किंवा गोष्टीचे लेखापरीक्षण करते आणि सार्वजनिक लेखा समितीला अहवाल पाठवते. आता अनुच्छेद 12 मध्ये काय दिलं आहे तुमचं? अनुच्छेद 12 मध्ये दिलेलं आहे राज्याची व्याख्या. मग राज्याच्या व्याख्यामध्ये जेही कोणती संस्था येणार त्या सर्व संस्थेचं ऑडिट करण्याचा अधिकार हा कॅगचा असतो. ठीक आहे. म्हणजेच काय आहे की आता अनुच्छेद 12 मध्ये जर पाहिलं असाल तर अनुच्छेद 12च्या राज्याच्या व्याख्यामध्ये काय काय येते? तुमचं संसद येते,
तुमचं राज्य विधिमंडळ तुमचं केंद्र सरकार, तुमचं राज्य सरकार हे येते, तर स्थानिक स्वराज्य संस्था येते, ज्याच्यावर जर भारत सरकारचं नियंत्रण किती आहे, त्याला आर्थिक मदत दिली जाते का, ते येते. तर मग ह्या जेवढ्या कोणत्या संस्था आहे ज्या अनुच्छेद 12 अंतर्गत येते, त्याचं सर्व याचं लेखापरीक्षण करण्याचं काम कोणाचं आहे, कॅग. आणि त्यांनी जेव्हा कॅग जे आहे ना, तर ते कॅग काय करते, मग ते जो आहे तो सार्वजनिक लेखा परिषदेला तो जो आहे अहवाल पाठवते. त्यानंतर आकस्मिक निधीचे सुद्धा लेखापरीक्षण ते करते. ठीक आहे, कारण की एक संचित निधी असतो आणि एक आकस्मिक निधी असतो, आणि एक जर पाहिलं असेल तर सार्वजनिक लेखा एक समितीच्या मध्ये त्याला सार्वजनिक लेखा एक जो आहे तो निधी असतो. ठीक आहे, आता यांना पुन्हा नेमणुकीस ते पात्र नसतात. संचित निधीवर भारित यांचा पेमेंट वगैरे किंवा जे आहे निवृत्ती वेतन सर्व त्याच्यावर असते. म्हणजे जो संचित निधी सांगितलं मी, कारण का संचित निधी वर जेव्हा म्हटलं आहे की कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया, ठीक आहे, तर हे जे आहे ना, तर याच्यावर जर पाहिलं असेल तर याच्यातून यांचं पेमेंट प्लस म्हणजे जे वेतन असते ते, आणि त्यानंतर जर पेन्शन जर आहे ना, तर पेन्शन सुद्धा त्याच्यातून दिल्या जाते. ठीक आहे, तर हे आहे तुमचं नियंत्रक व महालेखा परीक्षक. तर यांची जी नियुक्ती केली जात असते, तर ती नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जात असते. आणि हे जे आहे ऑडिट राज्याचं सुद्धा करते, केंद्राचं सुद्धा करते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ह्या एवढ्या संस्था आपण आतापर्यंत या लेक्चरमध्ये पाहिल्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जे आहे समोरच्या संस्था पाहू काही, आणि म्हणजे 2 लेक्चर जर तुम्ही पाहिले, पार्ट 1 आणि पार्ट 2, याच्यामध्ये सर्व संस्था ज्या आहे तुमच्या होऊन जाईल. ठीक आहे, आय होप तुम्हाला ह्या सर्व संस्था समजल्या असणार. काही जे काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन मी जे सांगितली ते, प्लस हे नोट्सचा तुम्ही प्रॉपर यूज करा, त्याच्यावर लिहा, आणि लिहिल्यानंतर जे आहे ते तुम्ही यूज करू शकता तुमच्या अभ्यासामध्ये. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला हे सेशन आवडलं असणार. थँक्यू सो मच.